नमस्कार मित्रांनो, मी रुपेश करकर तुमचं स्वागत करतो देवगडचा आरमारी या चॅनलवरती। आणि आपण आषाढी एकादशीची दिंडी निघते आहे विजयदुर्गची। तर मी तर नव्हतो, आषाढी एकादशी झाली होती आणि त्याच्यानंतर आली होती आणि मी बंटीला सांगितलं होतं की तू व्हिडिओ शूटिंग करून ठेव, नंतर मग मी ते एडिट करेन आणि त्याच्यामध्ये टाकेन। तर मित्रांनो, हा बंटीने केलेला व्हिडिओ आहे आणि तोच आपण टाकत आहोत। तर आपण दरवेळेला पंढरपूरला जातो आणि माऊलींची वारी करतो। तर इथे विजयदुर्गमध्ये जे आहेत आषाढी एकादशी निमित्त सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि प्रत्येक वाडीतलं जे आहे त्यांचं पारायण असतं। प्रत्येकांना पाळी दिलेली असते की त्या वेळेला त्यांना येऊन तिकडे कीर्तन करायचं असतं। आणि दही काला जो असतो तो गुरुपौर्णिमेला असतो, तर तोही ब्लॉग आपल्याकडे येईलच। आणि तर आषाढी एकादशीची जी आहे ही दिंडी कशी निघते चाफेगलीची ते आपण पाहणार आहोत। तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर। तर बघूया ही वारी कशी आहे, चला। गावाचा कंठ माझा
बेटा दे रे मला, श्री विठ्ठला 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 बेटा दे रे मला. तर आपण पंढरपूरची ही वारी ही इकडे आषाढी एकादशीचा कार्यक्रम कसा सुरू झाला विजयमध्ये ते आपण मामी आणि ते माझी मावशी बाय वीरवाडीतून आलेली आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. चला. तर ही माझी मामी आहे कोसे मामी आणि ही बाबल मावशी वीरवाडीतून आली आहे. तर आज आपल्याला इकडून यांच्याकडून माहिती घेऊया. हे पंढरपूरची वारी आपण जनरली पंढरपूरला जातो तर विजयदुर्गमध्ये कसं हे चालू झालं ते आपण मामीकडून आणि बाईकडून जाणून घेऊया. हां, तर 100 वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालू आहे. ते आमचे आजे सासरे होते, त्यांचं नाव होतं नारायण कोशे, पण त्यांना नारू या नावानेच लोक ओळखत होते. तर त्यांनी सुरुवात केली विजयदुर्गमधून पंढरपूरला पायी पायी चालत जायचे. पायी पायी चालत जायचे ते पंढरपूरला ते दिंडी घेऊन जायचे आणि मग ते दिंडी सुरू झाली. तर आता जवळजवळ 100 वर्ष होऊन गेली आहेत. तर ते आतापर्यंत ही प्रथा चालूच आहे दिंडीची. तर दर आषाढी एकादशीला हे सुरुवात होते. 8 दिवसाचा सप्ताह असतो. मंदिरात विठोबा रखुमाईचं मंदिर वरती आहे गोपाळवाडीमध्ये, तिथे हा उत्सव चालू होतो आणि तो 8 दिवस चालतो. आणि एकादशीला इकडनं आमच्या विजयदुर्गमधून म्हणजे आमच्या चापे गल्लीतून मिरवणूक निघते. त्यामध्ये सगळे मुलं हे करतात म्हणजे वारकरी कपडे घालतात. कोण तुकाराम होतो, कोण विठ्ठल रखुमाई, कोण नामदेव, असे सगळे चित्र तयार होतात आणि मग ती सर्व मिरवणूक मंदिरापर्यंत पोचते. आणि त्याच्यानंतर पुन्हा गुरुपौर्णिमे दिवशी त्यांची सांगता असते. ती मंदिरातून चालू होते मिरवणूक. ती अगदी म्हणजे इकडे जसं मुंबईला दहीहंडी असते तसं इथे गावाला दहीहंडी फोडतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर दहीहंडी बांधलेल्या असतात. ते दहीहंडी फोडत फोडत मिरवणूक जवळजवळ ती राम मंदिरात येते. राम मंदिरातून नंतर पुन्हा सरळ खाली वेळेवर समुद्रात जाते आणि मग तिकडे त्यांचं विसर्जन होतं. असा हा सोहळा एकादशीचा आहे. बाय, तू कधी हा सोहळा भाग घेतला होतास काय? लहानपणापासून तू आहे? लहानपणापासून इथेच होतो ना, त्याच्यामुळे ते आम्हाला माहिती होतं. कधी गेली होती? जायचे आम्ही दरवर्षी आम्ही जायची. पण लग्न झाल्यानंतर आता 40 वर्ष फक्त आम्ही नाही केलं. ठीक आहे, चला धन्यवाद. तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.